जीजू काही शोधताय का? नाही, शोधत नाहीये. मी हा विचार करतोय की माझे शूज परत मिळवण्यासाठी मला नेमकं काय डील करावं लागेल. म्हणजे तुम्हाला आधीच कळलं मी शूज लपवले ते? मधुरा, अगं आता तू सांगितल्यावर कळलं. मला ना जिजूंशी डील करायचंय. काय देणार मला? काय हवंय? तुम्ही सांगा ना. पण मी डील कॅश मध्येच करते जीजू, त्यामुळे किमान 5,000 रुपये तरी हवेतच मला. मधुरा, नाहीतर तुमची लाडकी बायको माझ्या ताब्यात राहील. चालेल? जीजू, चाव्या पाहिले या? ताईने गिफ्ट दिल्यात मला, त्यामुळे त्यापेक्षा थोडंफार जास्तच हवं मला. मधुरा, बाबा अहो. माझ्याकडे सुद्धा ही एक चावी आहे. कपाटाची नाही, गाडीची. पुण्यात येण्याचं हेही एक कारण होतच. आजपासून ही गाडी तुझी. आजच डिलिव्हरी घेतली होती. जीजू, काय चेष्टा करताय ना माझी? 5,000 काय घेऊन बसलात? ही चावी नको मला. मी एकदा दिलेली वस्तू परत घेत नाही. हो, असं कसं? शूजच्या बदल्यामध्ये एवढी मोठी गिफ्ट? हे गिफ्ट नाहीये, हा टॅक्स आहे. आणि जर मी हा टॅक्स नाही भरला तर मधुरा आयुष्यभर माझ्या बायकोला तिच्या ताब्यात ठेवेल. सो असू दे. प्लीज डोंट बी सो सिरियस. सो मधुरा, आता तरी आहे का मला परमिशन माझ्या बायकोला नेण्याची? हो. एक्सक्यूज मी, आलो मी जरा. मधुरा, माझे शूज मिळाले तर बरं होईल. हो हो, आणते. येऊन झाला, फेकून जा कुठेतरी. दादा, चला आज जाऊया. जावई बापू वाट बघतायत. चला. कोण होता तो? सत्यजितराव, तुम्ही फारसा विचार नका करू. काय असं चालायचंच. एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये. काही मदत लागली तर मात्र नक्की सांगा. अगं, आटपलं की नाही तुमचं? हो हो हो, लवकर जरा, कधी ते 2 जण येतील. होतच आले. हो, हा ठीक आहे. हा प्रिया, मी काय म्हणते, तू काही दिवस वंसांच्या बेडरूम मध्ये झोपशील? मंजिरी झोपेल ना माझ्याकडे. देवदर्शन झालं की मग ते सत्यजितच्या खोलीत जाय. चालेल ना? हे काय, अजून रांगोळीत रंग भरायचे राहिले? प्रिया,
अगं अजून रंग भरायचे राहिलेत. तू अशी काय बसून आहेस? मी नाही काढू शकत रांगोळी. का? माझ्या बोटाला लागलंय. मग तू बोलली नाहीस मला. बघू. नाही काय नाही. मी विसरले, गॅसवर दूध ठेवलंय, मी आलेच. काय झालं या मुलीला? बरं विचारलं तर काही बोलत पण नाही. अहो तिच्या बोटाला काहीतरी लागलंय. विचारलं तर काही सांगतच नाहीये मला. सरळ निघून जाते. काही लोकांचं कसं असतं ना की त्यांना आपल्या जखमा दाखवाया आवडत नाही आणि कुणाला कळत बी नाही की त्यांना काय झालंय. असंच असतं. वा, आता या लक्ष्मीच्या पावलांनी सुनबाई घरी येईल माझी. चांगली आली आहे ना रांगोळी? अरे गौरांग, ये नीट या, रांगोळी बिघडवशील नाही तर माझी. ये. ही आई ही असू दे, तुम्ही आधी घरात या. उशीर झालाय खूप, अजून मला पावलं काढायचे. या या. हे काय? लक्ष्मीची पावलं विस्कटली की हिने? सुदेवंच मी करते. सॉरी, मी मुद्दाम नाही, चुकून झालं ते. असू दे, मी करते. सॉरी. आई साहेब, साहेब आले. या. दे. या. ही कोण? ही गौरांची मैत्रीण. नाही, मैत्रीण नाहीये मी त्याची. आता आई ते सांगायचं होतं. नेत्रा म्हणजे हिचं नाव नेत्रा.
नेत्रा माझ्यासोबतच आली आहे. प्रस्तावना नकोय. कोण आहे? बायको आहे ती माझी. मी तुला काहीतरी विचारलं गौरांग, मला त्याचं उत्तर मिळणार आहे की नाही? माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. नाही आता म्हणजे नेत्राचे वडील तिथेच राहतात, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये. आणि नेत्रा आणि मी एकत्र कॉलेजमध्ये शिकत होतो. जी अरे खूप चांगली मैत्री जमली, पण तिचं रूपांतर कधी प्रेमात झालं कळलंच नाही. हेही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये गौरांग. म्हणजे मी इथे यायला निघालो तेव्हा नेत्रा म्हणजे नेत्राच्या वडिलांना थोडी काळजी वाटली. काइंड ऑफ इनसिक्युरिटी. कसली इन्सिक्युरिटी? नाही म्हणजे की त्यांना असं वाटलं की जर मी ऑस्ट्रेलियाला परत नाही आलो तर, म्हणजे अशी काळजी वाटली होती त्यांना. तू फक्त माझ्या लग्नासाठी इथे आलायस? हो. नाही म्हणजे दादा, मला तुला हे सांगायचं होतं जे अरे दादा, अरे मी ना कॉलेजच्या मिड टर्म एक्झाममध्ये फेल झालो. आणि ॲज पर रूल्स मी आता कोर्स नाही पूर्ण करू शकत. हे सगळं आधी का नाही सांगितलंस मला? इतके दिवस आपण फोनवर बोलतो तेव्हा का नाही सांगितलंस? दादा, अरे मला तुला सगळं सांगायचं होतं, पण दादा अरे म्हणजे फोनवर कसं सांगू? आता सांगितलीस तशीच, स्वतःच्या तोंडाने. दादा प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. तू सतत माझ्याशी खोटं बोलतोयस आणि मी समजून घ्यायचं. तू नाही समजणार तर कोण समजून घेणार मला? सत्यजित, आपण त्याला समजून घ्यायला हवं. तुझा लहान भाऊ येतो. खोटं नाही सहन करू शकत मी आई. मग ते बोलणारा माझा लहान भाऊ असला तरी. दादा, तुला कोर्सचं नाही सांगितलं ही चूक झाली. आणि लग्नाचं? नाही दादा, मी तुला सांगतोय तेच खरं आहे. बिलीव्ह मी. ती मुलगी प्रेग्नंट आहे ना? नाही दादा, अरे काहीतरी काय बोलतो. मग इन्सिक्युरिटी कसली होती? हा? अख्खं कोल्हापूर बघत राहिलं असतं असं लग्न लावून दिलं असतं तुझं. मी येऊन सांगायचं होतंस घरी. असं लपून छपून लग्न करायची काय गरज होती? आजपर्यंत तुझे प्रत्येक लाड पुरवले ना गौरांग, मग आता काय मेला होता तुझा दादा? सत्यजित, दादा म्हणजे
आम्ही लग्न केलं नाही अजून. म्हणजे करायचंय. काय काय बोलला तू? अरे बोल ना, तुझ्याशी बोलतोय मी. दादा म्हणजे मी सांगत होतो की गौरांग, ती मुलगी तुझी बायको आहे की नाही? हो. मग आता नाही का म्हणालास? नाही दादा, म्हणजे आता बायकोच ना, म्हणजे आता होणार. तुमचं लग्न झालंय की नाही? झालंय. मग आता नाही का म्हणालास? दादा, लग्न म्हणजे ते तिथे त्यांच्या पद्धतीने झालंय, आपल्या पद्धतीने नाही झालं म्हणून नाही म्हणालो. मॅरेज सर्टिफिकेट घेऊन यायचं आणि मगच या घरात पाऊल ठेवायचं. काय? आई, बाबा म्हणजे ते ऑस्ट्रेलियातच असतात का? तिकडे कुठे? मग आई बाबा कुठे असतात? आई नाहीये. ओह, आय एम सॉरी. मग बाबा म्हणजे ते ऑस्ट्रेलियातच असतात का? तिकडे कुठे? तिकडे मेलबर्नला. मग तू बाबांकडेच असायचीस कायम? हो. गुड. तरी केवढं चांगलं मराठी बोलतेस तू. हा, म्हणजे घरी आम्ही मराठीतूनच बोलतो. अरे राहिलंच. आपली ओळख नाही ना. मी मंजिरी. हाय. आता नातं आहे म्हटल्यावर होईल ओळख, नाही का? नेत्रा,
हे बघ, काळजी नको करूस. काय ना की म्हणजे मे बी यांना हे सगळं असं अचानक समजलं ना, म्हणजे हे लग्नाचं, म्हणून होतं अगं असं जरा. पण होईल सगळं नीट.